शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी. हो, हे खरंय, कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात. पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा. हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक, श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी. तेव्हा आजच संपर्क करा. अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर, प्रोप्रायटर साहिल फटांगरे. संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966. संगमनेर तालुक्यातून उपविजेते गट आहेत हिरकणी महिला शेतकरी गट पोखरी वाळेश्वर आणि कृषी सखी महिला शेतकरी गट पिंपळगाव कोंझिरा, त्यांच्यासाठी टाळ्या. आणि विजेता गट आहेत साईबाबा कृषी महिला उत्पादक गट नांदुरी दुमाला. सोबत आहे पाणी फाउंडेशनची संगमनेर तालुका टीम सविता पेटकर आणि मोहन गावंडे. संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथील साईबाबा कृषी महिला उत्पादक गटाला तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळाले. पाणी फाउंडेशन अंतर्गत फार्मर कप स्पर्धा घेतली गेली. या स्पर्धेमध्ये नांदुरी दुमाला गटाचा तालुक्यात प्रथम क्रमांक आलाय. पुणे येथे पार पडलेल्या शानदार सोहळ्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते संगमनेर तालुक्यामध्ये प्रथम आलेल्या साईबाबा कृषी महिला उत्पादक गटाचा सन्मान केला गेला. अभिनंदन. नांदुरी दुमालातील या गटामध्ये 13 महिलांनी एकत्रित येऊन त्यांचा गट निर्माण केला. या गटाच्या माध्यमातून गेली 2 वर्षांपासून गटशेती सुरू केली. कृषी विद्यापीठ आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून त्यांनी पिकं घेतली. या महिला इर्जिक पद्धतीने एकमेकांच्या शेतामध्ये काम करून रोजंदारीवर मोठ्या प्रमाणामध्ये होणारा खर्च त्या वाचवतायत. आजच्या काळात सेंद्रिय शेती आणि गटशेती किफायतशीर ठरणार आहे. यातून त्यांचा मोठा खर्चही वाचणार आहे. या गटशेतीविषयी कविता अमोल नेहे, मनीषा साबळे, सुवर्णा शेळके, उज्ज्वला शेटे आणि कविता योगेश नेहे यांनी माहिती दिली. तर ॲडव्होकेट मीनानाथ शेळके यांनी या गटाच्या पाठीशी खंबीरपणे साथ राहील असं सांगून त्यांना शुभेच्छा दिल्यात. आम्ही पाणी फाउंडेशन मध्ये या वर्षी 2024 मध्ये आलो. या पाणी फाउंडेशन बद्दल आम्हाला काही माहिती नव्हतं, पण आम्ही याचं प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षण घेतल्यानंतर आम्ही गट तयार केला. गट तयार करण्यानंतर आम्ही एसओपी निवडली. एसओपी म्हणजे काय हे आम्हाला माहिती नव्हतं, पण एसओपी निवडली. 14 एसओपींचं पालन कसं करायचं हे पण आम्ही ठरवलं. ते कशा पद्धतीने करायचं, कसं नियोजन करायचं हे आम्हाला आमच्या टीमने सांगितलं. आमच्या टीमची 1 नंबर आम्हाला साथ होती. त्याच्यानंतर जसं आम्ही दशपर्णी बनवली, नांगरणी केली, निमार्क घेतलं, जीवामृत बनवलं. पुन्हा मग वेळ आली आपल्याला बियाणं खरेदी करायची, पण बियाणं खरेदी करण्याऐवजी पाणी फाउंडेशन मध्ये कळालं का इतर गटांना सहकार्य करायचंय. आम्ही इतर गटाला सहकार्य करायला गेलो. तिथं आम्हाला कळालं का कृषी विभागाचे प्रवीण गोसाई सर होते, त्यांनी आम्हाला आत्म्याला गट जोडायला सांगितलं. जोडल्यानंतर काय होईल तर आम्ही 2च दिवसात आत्म्याला गट जोडला. का तर सगळ्या महिला एकत्र होत्या तेव्हा. आणि गट जोडल्यानंतर आम्हाला बियाणं भेटलं. 24 बॅगा आम्हाला 13 महिलांना कृषी विभागाकडून मोफत भेटल्या. तिथे आमची पूर्ण गटाची 60,000 रुपये बचत झाली जागेवर. म्हणजे आम्ही गट तयार केल्याचा आमच्या घरच्यांना पण आनंद झाला, कारण एवढ्या महिला एकत्र आला. बियाणं एकटी महिला खरेदी केल्यावर किती खर्च येतो, काय होतं, आणि महिला कधी जात नव्हती, पण आम्हाला पूर्ण बियाणं तिथं 60,000 रुपयाचं फ्री भेटले. तिथून पुढे आमचा पाय एकदम भक्कम झाला आणि मग आम्ही इर्जिकने काम करायची ठरवली. इर्जिकने बाहेर जर विचार केला तर रोजानी माणसं घ्यायची म्हटल्यावर रोज भरपूर होता. आम्ही सर्वांनी एकमेकीच्या शेतावर एकीची 1 तास एकीची 2 तास अशी 15 एकर क्षेत्रावर आम्ही काम करत होतो. आवडसावड पद्धतीने आम्ही हसत खेळत भांडणं करत पूर्ण काम करत होतो. खुरपणी असेल, आम्ही रासायनिक खतांचा किंवा औषधांचा कोणत्याही प्रकारे वापर केला नाही. आम्ही मकाला खुरपणी केली, तणविरहित, रासायनिक तणविरहित आम्ही खुरपणी केली. आणि ते झाल्यानंतर आमच्या पिकात एकदम वाढ झाली. काय याच्या आधी विचार केला, आमच्या 15 एकर क्षेत्रावर 300 टन मोरघास आमच्या गटाचा झाला. तिथं आमचा 21,80,080 एवढा आमच्या गटाचा नफा झाला. कारण तो आमच्या बाहेर पण नाही गेला, घरीच आला. पूर्ण आमच्या गटातच नफा आला. आणि एकूण आमची 2,48,000 मजुरीची बचत झाली. इर्जिकने आम्ही कामं केलेली होती. आणि निविष्ठा खरेदीमध्ये आम्ही 1,48,000ची निविष्ठा खरेदी केली. त्याच्यात आमचं 60,000 रुपये बचतच होती बियाणाची. आणि ट्रॅक्टर वगैरे नांगरणी केली. इतर नांगरणी जर बघितलं रेट जास्त होते. आम्ही गटातल्याच 3 महिन्यांनी ठराव बनवून
एकत्रित 3 महिन्यांचे ट्रॅक्टर घेऊन नांगरणी केली, सरी गोरंबा केला, ट्रॅक्टर केला. तिथं जगाच्या विरुद्ध जे बाजार असतील ते बाजाराप्रमाणे नाही 100-200 इकडं तिकडं करून आम्ही आमचेच घरचे ट्रॅक्टर वापरले. जे काम बाहेरच्या ट्रॅक्टर वाल्यांकडून करून न घेता घरच्या ट्रॅक्टरनी वेळेत होत होतं. त्याच्यामुळे आमच्या मालाला कोणत्याही प्रकारची अडचण आली. सगळं जे औषधं वगैरे लागतात ते एकदम वेळेत भेटलं. त्याच्यामुळे आमच्या उत्पन्नात पण वाढ झाली. आम्ही अभ्यास दौऱ्याला गेलो. अभ्यास दौऱ्याला आम्हाला सिन्नरला गेलो. त्या टायमाला आम्हाला तिथं मार्केटिंग कसं करायचं काय हे पण आम्हाला शिकवलं. नंतर आम्ही हिंदुस्थान फीड्स कंपनीला गेलो. तिथं आम्हाला आपली सरकी पेंट बनवती. सरकी पेंट आम्ही आमच्या घरीच भरपूर जनावर आहे, पण आम्हाला तिची काही भीती वाटायची की ते लोखंड निघात त्याच्यामध्ये, आणि लोखंड निघाल्यामुळे मग ते घालावं का नाही घालावं. पण आम्ही स्वतः भेट देऊन आलो. त्यांनी ते त्याच्यातून त्या सरकी पेंट मधून ऑइल निघत हे पण आम्हाला माहित नव्हतं. ऑइल पाहायला भेटलं. परत सरकी पेंट कशी बनत ते पाहायला भेटलं. आणि त्यांनी धातू शोधायचं मशीन, धातू डिरेक्टर नावाचं मशीन आणलं होतं त्यांनी तिथं. आणि त्याच्यातून आम्हाला ते गोण्या 2-4 शॅम्पल साठी दाखवल्या त्यांनी का याच्यात जर आम्ही लोखंड जर जात असलं तर ते आम्ही तिथंच थांबून ती गोण तिथंच आपोआप थांबती. आणि त्यांनी ते तसं 2-3 गोण्या गेल्या आधी आणि एक गोण थांबली तिथंच. आणि त्यांनी आम्हाला लगेच दाखवलं की लोखंड म्हणजे आता काहीच भीती राहिली नाही. आणि आमच्या मनातली पण शंका दूर झाली तिथं अभ्यास दौरा केल्यामुळे. आम्ही श्रीरामपूरला जो अभ्यास दौरा केला तिथे आम्हाला खूप काही बघायला भेटलं आणि त्या उत्साहाने आम्ही पुढे काहीतरी करण्याचा प्रयत्न करू असा आम्ही निश्चय देखील आम्ही तिथून करून आलो. आणि जे राहुरी कृषी विद्यापीठ आहे तिथं आम्ही गेल्यानंतर आम्हाला तिथं कोणत्या कोणत्या प्रकारचे पिकं घेता येतील आपल्याला त्याचं आम्ही प्रशिक्षण जसं घेतो तसं आम्हाला बघायला पण भेटलं आणि ऐकायला पण भेटलं. आणि ते आम्ही अतिशय हसत खेळतच बघितलं तिथं. त्याच्यानंतर आम्हाला जे सरांचं मार्गदर्शन भेटत होतं वेळोवेळी, त्याच्यामुळे आम्ही जो गट आतापर्यंत इथे आलाय त्या गटाचा आम्हाला मोहन गावंडे सर आणि सविता पेटकर मॅडम यांचं देखील मार्गदर्शन मोलाचं आहे त्याच्यामुळे आम्हाला इथपर्यंत येण्याची संधी पण भेटली. आणि आम्ही आतापर्यंत तालुक्यात जो पुरस्कार भेटलाय आम्हाला ते मोलाचं, विक्रम सरांचा पण त्यात मोलाचा वाटा आहे. जेव्हा सहभाग घेतलाय तेव्हा आम्हाला असं वाटत पण नव्हतं का आम्ही इथपर्यंत येऊ. पण आम्ही या पाणी फाउंडेशन मध्ये आल्यानंतर जे आम्ही एकत्र कुटुंब आमचं झालंय, म्हणजे एकत्र गट जो झालाय आणि त्या गटामुळे आमचं जे आतापर्यंतच हे आहे तो अनुभव अगदी वेगळाच आहे. त्याच्यामध्ये सामाजिक असेल किंवा जो महिलांविषयीचा जो तिरस्कार असतो, पण जो एकात्मतेचा आमचा जो निश्चय होता तो आम्ही एकत्र येऊन तो दाखवून दिलेला आहे. या सगळ्या महिला माझ्या घरी आल्या, त्यांना माझ्या मिस्टरांना विनवणी केली का तुम्ही हिला पाठवा आमच्या सोबत. तर मग त्यावेळेस त्यांनी सगळं समजून सांगितलं त्यांना. त्यावेळेस मग त्यांनी मला पाठवलं या गटामध्ये. तर त्यावेळेस म्हणजे मला भरपूर काही बाहेरचं ज्ञान पण भेटलं. आधुनिक काळामध्ये शेती करायची असेल तर गट शेतीशिवाय पर्याय नाही. आणि गट शेती जर केली नाही तर आताच्या वाढत्या महागाईमध्ये शेती करणं शेतकऱ्याला नाकीनऊ आलेलं आहे. त्यासाठी गट शेती एकदम शाश्वत शेती आहे असं म्हणायला हरकत नाही. या गट शेतीसाठी महाराष्ट्र राज्याचे लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात व डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या माध्यमातून आमचे चुलते सन्माननीय मारुती शेठ कवडे यांच्या माध्यमातून ह्या महिलांसाठी कधीही काही गरज लागली किंवा त्यांना कुठे जाण्या येण्याच्या अभ्यास दौऱ्यांसाठी जर विशेष मदत लागत असेल तर आम्ही यांच्या माध्यमातून करण्यासाठी सदैव कार्यतत्पर राहू. आज आपल्या नांदुरी दुमाला गावामध्ये जो साईबाबा महिला बचत गट आहे यांना काल बालेवाडी येथे संगमनेर तालुक्यामध्ये प्रथम पारितोषिक मिळालं. त्याबद्दल प्रथम मी या सर्व महिला या बचत गटामधील सर्व महिलांचं मनापासून अभिनंदन करतो. पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. सध्या महाराष्ट्रामधील आपण सर्व काळ पाहिला तर शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. शेती तोट्यामध्ये आहे. शेतीचं उत्पादन खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, यामुळे शेतकरी भरडला जात आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी हा जो बचत गटाचा उपक्रम आहे, या बचत गटामार्फत सामूहिकरित्या या महिला एकत्र येतात, इर्जिक पद्धतीनं आपली शेती करतात. आणि विशेष म्हणजे त्यांचं जे शेती करण्याचं सगळं नियोजन आहे त्याच्यामध्ये निमार्क वापरणं, बीज प्रक्रिया वगैरे सर्व भाग जे आहेत, तर विषमुक्त शेतीसाठी हे अतिशय फायद्याचे आहे. भविष्य काळामध्ये आपलं आरोग्य फार महत्वाचं आहे, त्याच्यासाठी सुद्धा ही गट शेती. आणि आताच्या कविताताईंनी सांगितलं की त्या विधवा असून सुद्धा त्यांच्या मुलाच्या इंजिनिअरिंगला या गटातून किती मदत झाली. म्हणजे ह्या महिला एकमेकांना अतिशय चांगल्या पद्धतीने आधार सुद्धा देतात आणि याच माध्यमातून त्या एकमेकांना सहकार्य करतात. आम्ही सर्व नांदुरी दुमाला ग्रामस्थ
या सर्व महिलांच्या नेहमी सोबत होतो आणि पुढील काळात देखील राहू. त्यांना जी जी अडचण येईल त्या अडचणीच्या काळात आम्ही सदैव त्यांच्या बरोबर आहोत. या गटाची उत्तरोत्तर प्रगती हो. आणि आता आमचा पुढील निश्चय असा आहे का एक बचत गट आपला शेती गट आपला याच्यापर्यंत गेला, तालुका लेवलला त्यांना बक्षीस मिळालं. पुढील काळामध्ये 10 ते 12 गट शेती गट आपण नांदुरी दुमाला गावामधून तयार करण्याचे विचारत आहोत. त्या पद्धतीने आपलं कामकाज सुरू आहे. मी या साईबाबा शेतकरी बचत गटाला, या महिलांना त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. साईबाबा कृषी महिला उत्पादक गटातील महिलांना सावरगाव तळ महिला गटाच्या माधुरी नेहे यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं. या साईबाबा कृषी महिला उत्पादक गटामध्ये कविता अमोल नेहे, ज्योती संपत नेहे, सुवर्णा तुकाराम शेळके, उज्ज्वला अशोक शेटे, अनिता तुकाराम कवडे, मीना साहेबराव शेळके, अनिता संभाजी कवडे, रोहिणी रामदास कवडे, निशा सोमनाथ साबळे, दीपाली संपत कवडे, सुमन ज्ञानदेव साबळे, कविता योगेश नेहे यांचा सहभाग आहे. आजपर्यंत त्यांना तर मी जे पाहिजे ती मदत माझ्या परीनं किंवा ग्रामपंचायत मार्फत आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळवला त्याच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. आता आपल्याला मोठा गड जिंकायचा आहे. आपल्याला नुसतं तालुकास्तरीय नाही, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धा करायची आहे. तुम्हाला इथून पुढे काय मदत हवी असेल ती ग्रामपंचायत, पूर्ण ग्रामस्थ नांदुरी दुमाला सर्व तुम्हाला सहकार्य करायला निश्चितच तयारीतच राहणार आहे. आम्ही तुमच्या पाठीमागे भक्कमपणाने उभे आहोत. 2024चं जे फार्मर कप स्पर्धेमध्ये आपला जो साई बाबा महेरा शेतकरी गट आहे, गटाने सक्रिय पद्धतीने प्रशिक्षण घेतलं. प्रशिक्षणामध्ये ज्या ज्या गोष्टी शिकवल्या गेल्या, ज्या ज्या गोष्टी एक प्रॅक्टिकल मधून समजून देण्यात आल्या, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या आणि ती जिद्द पकडली की आल्या आल्या गटाने इथं एक गट स्थापन केला. गट स्थापन करून आत्माला रजिस्ट्रेशन केलं. एवढंच नाही तर जिद्दीने प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग घेतला. सहभाग अशा पद्धतीने घेतलं, मका हे पीक निवडलं, कांदा सुद्धा पीक निवडलं आणि या दोन्ही पिकांमध्ये उत्कृष्ट काम केलंय. याच्यामध्ये मका पिकामध्ये त्यांनी ज्या काही शास्त्रज्ञांनी ठरवलेल्या शास्त्रशुद्ध पद्धती होत्या, त्या शास्त्रशुद्ध पद्धतीत वापरून त्यांनी सगळ्यांनी शेती करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात महत्वाचा खर्च कमी करण्यासाठी सगळ्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग घेतला. म्हणजे एकत्रित बियाणे निविष्ठा खरेदी असेल, एकत्रित दशपर्णी अर्क तयार करणे असेल, दशपर्णी अर्क स्वतः पाठीवर पंप घेऊन फवारणी करणे असेल, या सगळ्या गोष्टी केल्या. म्हणजे निमार्कचा वापर कसा करायचा म्हटलं तर आज तो गट सक्षम आहे सांगायला. त्याच्यानंतर जीवामृताचा वापर कसा करायचा, त्याचा फायदा काय झाला, ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करून उत्तम पद्धतीने गटाने पुढे वाटचाल केली. आणि एवढंच नाही तर सातत्याने त्या सगळ्या गोष्टी करत राहिल्या. यात सगळ्यात विशेष सांगायचं म्हणजे तर शिक्षणासाठी अडचण आली तर आपण सामाजिक दायित्व पण काय असतं हे सुद्धा निभावण्याचं काम केलं. शिक्षणासाठी पैसे कसे एकत्रित करावे तर ते गटांनी प्रत्येक महिलांनी जाऊन वेगळ्या वेगळ्या शेतांमध्ये मजुरी केली. त्याच्यातला काही हिस्सा शिल्लक ठेवला आणि 13,000ची मदत आपल्या गटातील महिलेला केली. म्हणजे एक नातं फक्त गटापुरतं पैशापुरतं मर्यादित न राहता ते एक कुटुंब तयार झालं आणि कुटुंबाने एकमेकांना साथ दिली. म्हणजे शिक्षणासाठी हात देणं असेल, गावातील पाण्याची टाकी सुद्धा त्यांनी साफ केलेल्या आहे. गावामध्ये बाकीच्या गोष्टी पण आहे, परसबाग शाळेसाठी केली. एवढंच नाही तर वृक्ष लागवड केली. वृक्ष लागवडच नाही तर बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले. मग सामाजिक काम असो, आपलं एक महिला म्हणून एकमेकीची साथ देणे असो, फार्मर कपच्या माध्यमातून एकत्रित येऊन सगळ्या इर्जिकची कामं असो, म्हणजे उत्तम अशा पद्धतीने त्यांनी सांगड घालत त्यांची जिद्द, त्यांची एकता, त्यांचं ध्येय ह्या सगळ्या गोष्टीवर काम केलं आणि त्यांच्या कष्टाने त्यांनी हे बक्षीस मिळवलं. त्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने, आमच्या टीमच्या वतीने गटाचं खूप खूप अभिनंदन. पुणे येथे पार पडलेल्या शानदार सोहळ्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते संगमनेर तालुक्यामध्ये प्रथम आलेल्या साईबाबा कृषी महिला उत्पादक गटाचा सन्मान केला गेला. तर या महिलांना आता त्यांच्या घरच्यांचाही चांगला सपोर्ट मिळतोय. आणखी गट स्थापन करून गावचं नाव राज्यभर नेण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांना या कामी अनेक मान्यवरांचं मार्गदर्शन आणि सहकार्य मिळतंय. संगमनेर तालुक्यातून तसेच त्यांच्या नांदुरी दुमाला परिसरातून या गटाचं कौतुक होत आहे. त्यांना मिळालेल्या प्रथम क्रमांकाच्या बक्षिसामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.
हो आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.